राष्ट्रीय गांधी फोरम सोलापूर शहरच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय गांधी फोरम सोलापूर शहराच्या वतीनं माजी नगरसेवक उपेंद्र ठाकर यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम बलदवा, राज्य सचिव रमाकांत साळुंखे, शहराध्यक्ष राहुल बोळकोटे, कार्याध्यक्ष व्ही.डी. गायकवाड, उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ बडदाळ, सचिव सोनाली सगर, खजिनदार बळीराम एडके, सहखजिनदार सूर्यकांत शिवशरण आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी प्रमोद भवाळ आणि सोपान खांडेकर यांना नूतन शहर सहसचिव म्हणून नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं अभिवादन करण्याकरता अतिरिक्त आयुक्त पवार आले असता गांधी फोरमचे शहर अध्यक्ष राहुल बोळकोटे यांनी त्यांना गांधी पुतळा सुशोभीकरण करून मिळण्याबाबत अनेक वेळा निवेदन देऊन महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याची तक्रार केली। ते पुढे म्हणाले की सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांना नुकतंच निवेदन देण्यात आलं असून पालिकेच्या आर्थिक बजेटमध्ये पुतळा सुशोभीकरण करण्याकरता तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। ते पुढे म्हणाले की ज्या दिवशी अभिवादन आहे त्या दिवशी सकाळी 9 वाजता महापालिकेचे कर्मचारी येऊन साफसफाई करतात, याचे पुरावे अतिरिक्त आयुक्तांना दाखवले। यावर अतिरिक्त आयुक्त पवार यांनी लवकरच पुतळा सुशोभीकरण करण्याच्या कामाचं आश्वासन दिलं। यावेळी लवकरात लवकर पुतळा सुशोभीकरण करण्याची कामं हाती घेतली नाही तर जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा राहुल बोळकोटे यांनी दिला। हा पुतळा सगळ्यात पहिला हा पुतळा झालेला आहे, ज्याचं म्हणजे यशवंतराव चव्हाण त्यावेळेला तेव्हा 1960 साली हा पुतळा झालेला आहे। म्हणजे आता त्याला 40 वर्ष आणि हे किती वर्ष झाले, 65 वर्ष झालेले आहे। सोलापुरात सगळ्यात प्रथम पुतळा झालेला आहे आणि हा पुतळा असा देखणं आहे की कुठेही या सोलापुरात म्हणून तर काय महाराष्ट्रात सुद्धा नाही असा पुतळा आहे। तर याच्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी झटावं लागणार आहे आणि पुतळा पुढच्या 2 ऑक्टोबरपर्यंत पुतळा सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही पावलं आपल्याला अध्यक्ष उचलायची आहेत ती सर्व पावलं आपल्याला उचलावी लागणार आहेत।